ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की इकडे किचनमध्ये आज सायली स्वयंपाक बनवत असते. तर सायली बोलते, मी आता सुभेदारांची सून आहे, त्यामुळे गोडाधोडाचा शिवरात्रीला मीच स्वयंपाक बनवणार. त्यावर विमल बोलते, पण सायली ताई, तुम्ही बनवलेला स्वयंपाक फक्त अर्जुन भाऊ आणि तुम्हीच खाणार ना, घरातले कोणीच खाणार नाही तुम्ही बनवलेले जेवण. त्यावर सायली बोलते, अगं मग तसे सांग, तूच बनवलंय म्हणून सांग ना. तर विमल बोलते, ठीक आहे, मी नाही ते लक्ष ठेवते बाहेरून कोण आले का ते, आणि तुम्ही सगळा स्वयंपाक बनवा. कोणी आले ना की मी लगेच शिट्टी वाजवून तुम्हाला सांगते. त्यानंतर इकडे विमल चक्रा मारत असते, कोणी आले का ते पाहत असते. तिकडून वरून आजी कल्पना आलेली असते, पण जेव्हा विमल शिट्टी मारून सांगत असते तेव्हा तिच्या तोंडातून शिट्टीचा आवाजच येत नाही. सायली इकडे स्वयंपाक बनवण्यात मग्न असते. आता इकडे अर्जुन जोशी वकिलांकडे आलेला असतो. जोशी वकील अर्जुनला बोलतात, काय अर्जुन सर, तुम्ही चक्क माझ्या ऑफिसमध्ये. त्यावर अर्जुन वेळ न घालवता जोशी वकिलांना खूप मारू लागतो. तो बेदम मारतो. तेवढ्यात तिथे मधुभाऊ येतात. मधुभाऊंना पाहून जोशी वकील नाटक करत बोलतो, बघितले का मधुभाऊ, तुमचा जावई कसा मारतोय मला ते. त्यावर अर्जुन बोलतो, एक शब्द बोलू नकोस तू. मधुभाऊ सुद्धा शांत बसलेले असतात. मधुभाऊ बोलतात, आमचा तुमच्यावर खूप विश्वास होता, पण तुम्ही विश्वासघात केला. जोशी बोलतात, काय विश्वासघात केला मधुभाऊ तुमचा. त्यावर अर्जुन मैफिला आणि जोशी वकिलांचा व्हिडिओ तो जोशी वकिलांना दाखवतो. तो व्हिडिओ पाहून जोशी वकील सुद्धा खूप घाबरतात. तर आता मधुभाऊ जोशी वकिलांकडून केस काढून घेणार आहेत हे जेव्हा मैफिलला समजेल तेव्हा मैफिल जोशी वकिलांचे काय हाल करणार हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.